आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सुश्रुत घैसास यांना पोलीस नोटीस पाठवणार, तर ससून रुग्णालयाच्या नव्यानं दिलेल्या अहवालात सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका, गुन्हाही दाखल। इंडियन मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर घैसासला पाठिंबा, तर घैसास यांच्यावरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला आयएमएचा विरोध। उपचारासाठी रुग्णाला भरतीच केलं नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? ससून रुग्णालयानं एका दिवसात अहवाल बदलून कसा दिला? आयएमएचा सवाल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एकाही अहवालावर माझा विश्वास नाही, केवळ सत्यावर विश्वास। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी वेगवेगळ्या अहवालांवर सुद्धा टीका। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरच्या शिक्षेवर आज फैसला। सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेची 2016 मध्ये झाली होती हत्या। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार। देशभरातल्या 57 शहरांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदा आजपासून ते 24 एप्रिल दरम्यान या नेत्यांना पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना। भाजप आमदार अमित साटम यांच्या नावाचा गैरवापर करून पैशांची मागणी। जुहू पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार। बनावट कागदपत्र, खोटी स्वाक्षरी करून 2019 पासून शेकडो शिक्षकांची भरती। नागपूर सायबर पोलिसांकडून हा संदर्भातला आता तपास सुरू।